मिळतील. मोहन आणि हेमराज भाऊ यांची विळवंटी संघाकडून जोडी पाहायला मिळते. आता आपण पाहतोय की नक्कीच हा निर्णय चांगला ठरतो तो मात्र विळवंटी या संघाकडे. का तर संध्याकाळच्या सत्रात जर बघायला मित्रांनो गेला तर नक्कीच षटकार चौकार नक्कीच आपल्याला कमी पाहायला मिळतात. परंतु हा निर्णय कर्णधाराच्या बात सार्थ ठरवला जाईल की नाही पाहायचा आहे. पहिला चेंडू खेळपट्टीवर पडतोय. पहिला चेंडू आता लॉंग स्टॉपच्या रेजनमध्ये चेंडू जातोय. चेंडू सीमापार जाईल की नाही परंतु मात्र स्किट होतोय. चेंडू सीमापार जातोय. पंच भीमा भाऊ बॅट बॅट कळ होती का लेग बाईज आहे आम्हाला जरा कळवायचं आहे. लेग बाईज का बाईजच्या स्वरूपात लेग बाईज बी नाही बाईजच्या स्वरूपात येतात म्हणजे अवांतर धावा हे मिळतात. नक्कीच विळवंटी या संघाची चांगली सुरुवात नशिबाने साथ दिली दिसते. भाग्याने साथ दिलेली दिसते स्ट्राईक फलंदाजाला कारण क्लीन बोल्ड त्या ठिकाणी झाला नव्हता. प्रत्येकदा हो हो यावेळेला चुकीला माफी नाही. शानदार झेल पकडला जातोय त्या ठिकाणी पॉइंट कव्हर मध्ये. शानदार झेल पकडत असताना मात्र महत्वपूर्ण विकेट अँड बिग विकेट बॅक टू द पेव्हिलियन. पहिला झटका लागतोय विळवंटी या संघाला. मिस्टर मोहन बाद होतोय. आता मात्र नक्कीच नाराज हताश चेहऱ्यावरची जी मायुस आहे ती मात्र नक्कीच थोडीशी एक डगमगलेली दिसते. परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावरती जातोय वन डाऊनला मिस्टर विकी. संतोष मिस्टर यांना मात्र पहिली सफलता मिळते. पहिली सफलता मिळाल्यानंतर आपण पाहतोय की विकी आणि त्यांचे साथी हेमराज यांच्यावर ही जबाबदारी जेवढ टपली. 4 षटकांचा सामना असल्या कारण मित्रांनो आपण या ठिकाणी कमीत कमी 45-40 प्लस तर धावसंख्या उभी करावी लागेल. दमखम तर आहे विळवंटी संघाकडे कारण मनोली सारख्या एक मजबूत संघाला 18 धावेवरती रोखलं होतं. गोलंदाजीची मजबूती जर बघायला गेली तर चांगली आहे परंतु या ठिकाणी धावसंख्या देखील बनवावी लागेल कारण क्रिकेट हा एक अनिश्चितवांचा खेळ आहे. प्रत्येकदा ऑन द स्पॉट हवाई बाहेर पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. विकी सुद्धा फलंदाज बाद होतोय. माघारी प्रताना पाहायला मिळतोय नाराज तास डक आउट मध्ये. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या धनराज जातोय. हवा सुद्धा थोडीशी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्श होताना पाहायला मिळते परंतु स्पर्श होत असताना आपण पाहतो की संतोष हॅट्रिक ऑन या मैदानामध्ये बघायला गेलं तर 3 षटकार 3 चौकार 3 विकेट जर काढले गेले तर प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले. ती मात्र हॅट्रिक ऑन घेतली जाईल की नाही. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट तर काढले गेलेत परंतु पाहायचे आहे की धनराज ऑन स्ट्राईकला येतोय आणि स्ट्राईकला येत असताना हॅट्रिकचा हा चेंडू असेल. पहिलं जेव्हा मात्र नक्कीच मोहन भाऊ यांना बाद केलं होतं त्याच्यानंतर विकी यांना फलंदाज केलं होतं बाद केलं होतं त्यानंतर आपण पाहतोय हॅट्रिक चेंडू असेल परंतु मात्र पॉईंट मधून काला या ठिकाणी शानदार फटका पाहायला मिळतोय अंदर राईट परंतु आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठला करत असताना खेळपट्टी मात्र तेज रफ्तार आहे आणि तेज रफ्तार असल्याकडे मात्र चेंडू सीमारे सापलीकडे जातोय. 4 फॅमिली बॉय चषक रवळगाव 2024 स्पर्धा आपण पाहतो. या प्रतियोगितेमध्ये परत पहिलं पारितोषिक असेल 31,000 रुपये. आमदार सन्माननीय आदरणीय श्री नरहरी झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. त्यानंतर द्वितीय पारितोषिक असेल 21,000 रुपये. सन्माननीय आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारी. परंतु प्रत्येकदा जाऊ या मॅचकडे कारण एक धनराज यांच्या बॅटच्या माध्यमातून एक खूपसुरत फटका पाहायला मिळाला होता कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर आपण पाहतोय हॅट्रिक चुकवली गेली होती. पुढील चेंडू प्रत्येकदा तोच फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी थोडेसे छोटे मोठे ढेकळे तर आहेत या मैदानाच्या आत परंतु त्या ढेकळ्याला टकरल्यानंतर मात्र समोरच चेंडू लुडखडत असताना पाहायला मिळतोय. केवळ एक सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर महत्वपूर्ण 2 विकेट तर काढली गेली ते मात्र शिवणगाव त्या गोलंदाजाने शानदार गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईकला येतोय मात्र हेमराज. परत एकदा हवाई यात्रेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हेमराज यांनी परंतु मात्र एक
चहलकदमी करत असताना एक प्लेसमेंट तर चांगली केली होती. प्लेसमेंट करत असताना मात्र षटक संपते. पहिल्याच षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र विळवंडीकरांची 2 बाद 10. दोन गडी बाद होऊन मात्र 10 धावसंख्या जमवलेली दिसते. विळवंडीकरांची धावसंख्या 30 पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त होते आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण षटक संतोष भाऊ यांचं 2 महत्त्वपूर्ण विकेट काढले गेले होते. विकी आणि मोहन भाऊंची विकेट काढल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय प्रत्येकदा शिवणगाव या संघाकडनं सुखदेव. रावळगाव कोर कमिटीचे नक्कीच वरिष्ठ नागरिक आमच्या या झाडाखाली बसून मात्र मॅचचा आनंद घेताना पाहतात. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरचे स्वागत आहे. प्रत्येकदा हवाई यात्रेमध्ये चेंडूला पाठवला होता. आपण पाहतो की इनफिल्डमध्ये जर बघायला गेला तर नक्कीच सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना मात्र हेमराज भाऊ यांना मात्र जीवनदान तर मिळते. परंतु या ठिकाणी गुड रनिंग विकेट करत असताना महत्त्वपूर्ण 2 धावा. त्यानंतर सन्माननीय रामदास बाबू माळेकर, निवृत्ती बोंबले, तानाजी पारधी, सोमनाथ बोंबले, धर्मा बोंबले, सीताराम पारधी, सोमनाथ भोये, बाळू सितान हे देखील नक्कीच आमच्या या मैदानावरती मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे प्रत्येकदा सरचे स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. सुखदेव भाऊ यांच्या पुढील चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला. आता परत एकदा पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू जाते. इकडे दुकडे धावसंख्या तर काढली जाते. स्ट्राईक रॉटेट केली जाते. कारण बघितलं गेलं की नक्कीच 2 महत्त्वपूर्ण विकेट बाद झाली होती. 2 गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतो की थोडासा या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती जो फलंदाजी करण्यासाठी केला होता त्यांच्यावरती जबाबदारी येते. परंतु मात्र तिसऱ्या क्रमांकावरती जेव्हा विकी केला होता तो फलंदाज बाद झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरच्या बघायला गेलं तर नक्कीच अजूनही मात्र त्यांना स्ट्राईक मिळते मिस्टर धनराज यांना. यांच्यावर नक्कीच उमेद असेल, विश्वास तर दाखवला गेला. परंतु विश्वास स्वार्थ ठरत असताना शेवटच्या षटकापर्यंत टिकून खेळावं लागेल. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजनमध्ये पाठीमागे संतोष येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सट्टिक थ्रो येतोय आणि येत असल्याने मात्र सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आमच्या या फॅमिली बॉयज कमिटीला मात्र मोलाचं सहकार्य लावलंय. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव देहाचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांचे देखील सरसे स्वागत आहे. फायनल एकच्या क्षेत्रामध्ये एक क्रॉस द जाईन लावून खेळण्याच्या प्रयत्नात सफल तर झाला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक आपली जान जॉकीमध्ये टाकून एफर्ट तर लावली होती. त्या ठिकाणी चेंडूला तर अडवलं परंतु मात्र कुठल्याही प्रकारे फलंदाजांना एक धाव तर रोखू शकली नाही. एक सिंगल धाव काढली जाते. इके दुखेने धावसंख्या प्राप्त केली जाते आणि धावसंख्या हलती ठेवली जाते. धावसंख्या पुढे तर वाढतेच परंतु मात्र आपण पाहतो की सुखदेव यांची मात्र किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. शानदार गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय हेमराज आणि धनराज यांची जोडी विळवंडी या संघाकडनं. चांगला फटका डीप एक्स्ट्रा करच्या रिजन मध्ये आपण पाहतोय. सुंदर झेल पकडला जातोय. कॅच विन मॅच सांगली जाते ना. कोणत्याच फलंदाजाला मात्र संधी दिली जात नाही. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय या ठिकाणी विळवंडी या संघाला. धनराज यांनी मात्र आपल्या संघासाठी 6 धावांची वैयक्तिक खेळी करून एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतोय आणि माघारी परतताना पाहायला मिळते. परंतु आता हेमराज भाऊ यांच्या साथ देण्यासाठी जाते मैदानाच्या आत. नेक्स्ट बॅटर विष्णू. सुखदेव आपण पाहतोय की नक्कीच आपल्या या त्यांनी फ्रीडममध्ये सांगितलं होतं की नक्कीच तुम्ही आपल्या आर्थिक आझादीसाठी लढा. त्यांनी मात्र एकदम लहान वयात त्यांना बलिदान दिलं होतं सुखदेव यांनी आणि लहान वयात बलिदान देत असताना आपण या ठिकाणी पाहतोय की एक शिवणगाव संघाचा सुखदेव गोलंदाज लेगस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. भर पडत असताना दुसरं षटक मार्गती पथावर चालू आहे आणि चालू होत असताना पहिलं जेव्हा षटक संतोष भाऊने टाकलं होतं त्या षटकात महत्त्वपूर्ण 2 विकेट काढले गेले होते. 10 धावा खर्च केल्या होत्या. ह्या षटकात पाहायला गेलं तर पुढचा चेंडू परत एकदा टाकण्यासाठी तयार.
चांगला फटका यावेळेला संधी निर्माण झाली. विकेट किपर आणि तडम्यांच्या रिजनमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांच्या मधोमध चेंडू पडला होता. एकदा पूर्ण केली जाते, दुसरी देखील पूर्ण केली जाते. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात या शेवटच्या चेंडूती. म्हणजेच 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 गडी गमावून 18. 3:13 झालेत. 3:13 होत असताना आपण पाहतो या प्रतियोगितेमध्ये तिसरे पारितोषिक असेल 11,000 रुपये. सन्माननीय आदरणीय श्री सोमनाथ भाऊ निंबेकर, आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष, व श्री सन्माननीय संतोष बेंडकोळी, आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्या सौजन्याच्या माध्यमातून असेल. परंतु पाहायचं आहे की या शिवणगाव संघाकडनं तिसरं षटक कोण घेऊन येते. आता मात्र एक्सिलेटर नक्कीच दाबाव लागेल या फलंदाजांना. आपण पाहू शकाल की या ठिकाणी महत्त्वपूर्ण 3 विकेट तर गेलेत, परंतु अजूनही 7 फलंदाज आपल्या सुरक्षित ड्रेसिंग रूममध्ये आहेत. पाहायचे की शिवणगाव या संघाकडून आपण पाहतोय की कोणत्या गोलंदाजाला उपयोग केला जातोय या ठिकाणी. चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये. सन्माननीय शामभाऊ मुरकुटे, दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. 5वे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय शामभाऊ बोडके साहेब भाजपा. 6वे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय अशोकभाऊ गोतरणे, जिल्हा अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. तत्पुरती परत एकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण तिसरं षटक घेऊन येतोय ते मात्र विळवंडी या संघाचे पारीच मंगेश. धावसंख्या कुल मिलाकर बघायला गेलं तर नक्कीच 3 गडी बाद 18. शानदार फटका यावेळी देखील आपण पाहतोय. ताणून खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते की नाही, परंतु मात्र 2 धावा महत्त्वपूर्ण काढल्या जातात. इतके दुखेने मात्र धावसंख्या तर जमवताना दिसतात या ठिकाणी. जमवत असताना मात्र 40+ धावसंख्या जर बनवली गेली तर नक्कीच मोठी धावसंख्या म्हणावी लागेल ह्याच मैदानावरती. प्रत्येकदा आपण पाहतोय आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये हो या वेळेला नक्कीच निशाणा चुकतोय. हातामध्ये नक्कीच चेंडू आला होता, परंतु जो सटिक नॉन स्ट्राईक हँडला स्टंपवरती थ्रो मारला होता. स्टंपला थ्रो तर लागला नाही, परंतु या ठिकाणी मात्र जीवनदान मिळते. रनआउटचे एक नक्कीच संधी निर्माण झाली होती या ठिकाणी, परंतु मात्र नक्कीच जीवनदान मिळते. आणि जीवनदान मिळत असताना आपण पाहतो की एक सिंगल धाव. यावेळेस भले रनआउट केले नाही, परंतु मात्र यावेळेला क्लीन बोल्ड केले जाते. विकेट नंबर 4. चौथा झटका लागतो या ठिकाणी विळवंडी या संघाला. धावसंख्या पाहायला मिळते 21. 21 धावसंख्या आणि 21 धावसंख्या असताना विष्णू बाद होते. आणि विष्णू या संघासाठी विष्णू यांनी आपल्या संघासाठी केवळ महत्त्वपूर्ण 2 धावांची खेळी केली आणि क्लीन बोल्ड होतोय. आणि महेश यांचा शिकार बनतोय. आणि शिकार बनत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत विळवंडी या संघाकडनं 33 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज हरिदास. त्यानंतर या प्रतियोगितेतील 7वे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय गुलाबदादा पवार, दिंडोरी पोलीस स्टेशन. त्यानंतर 8वे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय गणपत जनकर साहेब, आळंदी डॅम. आणि त्यांनी मात्र या फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमिटीला मात्र बॅट आणि स्टम्प्स यांची स्पॉन्सरशिप निभावली होती. सन्माननीय सौ अनुषा पांडुरंग टोंगारे, लोकनियुक्त सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांच्या देखील स्वागत आहे. पुढील एकदा जाऊया परत मॅचकडे. सन्मान दिलाय पण 4 मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण, परंतु मात्र एक काही धाव रोखू शकले नाही. एक सिंगल धाव. यावेळेला फायल एकच्या क्षेत्रामध्ये चेंडूला काढून मोडलंय. काढल्यानंतर चेंडू सीमारी सापलीकडे जातोय. 4. चौकार जातोय आणि चौकार केल्यानंतर मात्र आपण पाहतोय की 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी मात्र गणेशगाव आणि ओझर यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता. त्या सामन्यात मात्र गणेशगाव या संघाने 2 धावांनी तो सामना जिंकला होता. जिंकत असताना आपण पाहतोय की अंतिम 8 मध्ये देखील प्रवेश केला होता. पुढील चेंडू यारकर ब्लॉक मध्ये चेंडू होता जस्टीच्या मागे, पाठीमागून तर वळून बघितले होते. आणि बघत असताना आपण पाहतोय की रन आउटच्या स्वरूपात मात्र देखील विकेट प्राप्त केली जाते. विकेट नंबर 5. 5वा झटका लागतोय या ठिकाणी विळवंडी या संघाला. हेमराजच्या स्वरूपात मात्र हा 5वा झटका. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. पॅड आणि बॅट यांच्या मधोमध, परंतु मात्र समन्वय झाल्या नसल्या कारणाने यष्टीच्या मागे चेंडू गेला होता.
यष्टीच्या चेंडू मागे गेल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची मात्र विकेट किपरने गलती केली नाही आणि करत नसताना त्यांना आपली क्रीज सोडली होती तेव्हा मात्र एक स्टंपिंग किंवा रनआउटच्या स्वरूपात तरी विकेट मिळते. परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या जातोय मैदानाच्या आत मिस्टर गणेश. धावसंख्या पाहायला मिळते मित्रांनो 5/26 26 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. आता मात्र रॅकीचला शेवटचं षटक घेऊन येतोय नाना. रॅकीच रोखले या ठिकाणी मात्र शिवणगावच्या गोलंदाजांनी विळवंडी या संघाला. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु मात्र पाठीमागे कव्हर केलं जाते की नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे 4. विळवंडी या संघाने मात्र बघायला गेलं तर मनोली या संघाला मात्र 18 धावेवरती रोखलं होतं. रोखत असताना आपण पाहतोय की मजबूत तर फलंदाजी होती परंतु ह्या ठिकाणी मात्र शिवणगाव त्या गोलंदाजीने मात्र नक्कीच आपली एक करिश्माई जादुई गोलंदाजी केली आणि करत असताना मात्र एक पहिल्याच चेंडूचे स्वागत केलं गेलं नानाचं चौकारांशी. यावेळी आता मात्र नियंत्रण चांगलं आहे. नियंत्रण चांगलं होत असताना अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल परंतु तेव्हा मात्र ह्या प्रतियोगितेतील 23 तारखेपासून सुरुवात होत असताना दुसऱ्या दिवशी मात्र नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान सामना झाला होता. क्वार्टर फायनलच्या त्या सामन्यात सय्यद पिंपरी या संघाने नागलवाडी संघाला पराभूत केलं होतं. प्रत्येक धावन साईडला फटका मारलाय. पाठीमागे आपण पाहतोय की एक शानदार क्षेत्ररक्षण दुसरी धाव खाली जाईल की नाही. सटिक तर थ्रो आला होता परंतु नॉन स्ट्राईक हँडला थ्रो जातोय. त्या ठिकाणी फलंदाज पोहोचलाय की नाही आपल्या क्रीजमध्ये परंतु अंपायर स्कोरले अंगठीवर तुटते म्हणजेच फलंदाज बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपात मात्र 6वा झटका लागतोय या ठिकाणी विळवंडी या संघाला. हरिदास फलंदाज बाद होते. हरिदास फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय की गणेश यांचे साथ देण्यासाठी मैदानाच्या आत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते दिनेश. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. दिनेश आणि गणेश यांची जोडी मैदानाच्या आत. धावसंख्या जर बघायला गेले तर या ठिकाणी आपण पाहतोय 6 गडी गमावून 31 धावसंख्या बनवलेली दिसते विळवंडी या संघाची धावसंख्या. नाना प्रत्येकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. प्रत्येकदा चेंडूला उंचाई मिळाली. पाठीमागे चेंडूचा एक क्षेत्ररक्षक येतोय. अनुमान अंदाज चुकतोय. अंदाज चुकल्यानंतर मात्र जिथे कॅच पकडला जाईल का यात मात्र प्रश्न निर्माण झाला होता परंतु मात्र लँड झाल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट एके दुखीने धावसंख्या हलती ठेवली जाते. म्हणजे महत्वपूर्ण ही धावसंख्या जोडतात आणि महत्वपूर्ण धावसंख्या जोडल्यानंतर आता आपण पाहतो की अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतोय दिनेश आणि गणेश यांची जोडी. पॅडला टक्करल्यानंतर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढली जाईल का. स्ट्राईकला थ्रो जातोय परंतु मात्र नक्कीच विकेट किपर या ठिकाणी जर बघायला तर नक्कीच मेस फील्ड झाली आणि मेस फील्ड होत असताना महत्वपूर्ण 2 धावा पाहायला मिळतात. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा येतात आणि 2 धावा येत असताना मग ती नाराजगी व्यक्त केली जाते आणि नाराज असल्याकारणे आपण पाहतोय की ह्या षटकातील शेवटचा चेंडू 4 षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच 6 विकेट तर आपल्या चमूमध्ये परतल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तिला लढवला जातोय दिनेश आणि गणेश यांच्याकडून विळवंडी संघाकडनं. बघायला गेलं तर या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार येईल का पाहायचे आहे. चांगला फटका शॉर्ट लॉंग ऑनच्या वरती लॉंग ऑन मध्ये येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय भारतने शानदार क्षेत्ररक्षण केलंय परंतु मात्र 2 धावा तर रोखूच शकले नाहीत. 2 धावा रोखत नसताना आपण पाहतोय या ठिकाणी की पहिली इनिंग समाप्त होती आणि रन आउटच्या स्वरूपात एक फलंदाज देखील बाद होतोय. म्हणजे 7 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या बनवली दिसते. ती मात्र विळवंडी या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावसंख्या आणि 38 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. ते मात्र शिवणगाव या संघासमोर दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तो मात्र
पुढील सामना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मल्हार 11 पाडे विरुद्ध अस्वली पाडा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण मित्रांनो टॉचविन करून घेण्यासाठी यायचे, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर विळवंडी या संघाने 37 धावसंख्या बनवली, 7 गडी गमावून आणि टार्गेट ठेवले ते मात्र 38 धावांचं सिवनगाव या संघासमोर. चला मित्रांनो, 2 बॅटर मैदानाच्या आत जायचे, कारण क्षेत्ररक्षण लावून झाले ते मात्र विळवंडी या संघाचं. 24 चेंडू आणि 38 धावा, हे समीकरण, हे गणित या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. विळवंडी संघाने प्रथम फलंदाजी केली होती, 7 गडी गमावून 37 धावा जमावल्या होत्या आणि जमत असताना त्यांच्या प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते हे 2 बॅटर नाना आणि अर्जुन. पुढील सामना असेल मित्रांनो मल्हार 11 पाडे विरुद्ध अस्वली पाडा यांच्या दरम्यान. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे. टॉस द बॉयज प्रेझेंटेशन बॉक्सवर. तत्पुरते आपण पाहतोय मॅच थोड्याच वेळात मात्र सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना क्षेत्ररक्षण लावली गेली. ऑन साईडला आपण पाहू शकाल बॅकवर्ड शॉट्स केलेले कव्हर, त्यानंतर शॉट मिड ऑन. ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅनच्या एक शॉट थर्डमॅन, त्यानंतर आपण पाहतोय पॉईंट नंतर कव्हर, थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरचे शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल की एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये आणि एक लॉंग ऑन. ओके, सामन्याला सुरुवात होते. सुरुवात होत असताना पहिलं षटक घेऊन येते मोहन भाऊ. फलंदाजी मार्ग नक्कीच फ्लॉप ठरला होता. फ्लॉप ठरत असताना मात्र जबाबदारी घेत असताना पाहायचे की 38 धावा रोखल्या जातील की नाही विळवंडी या संघाकडनं. स्ट्राईकला नाना, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय त्यांचे साथी. पहिल्या चेंडूवर खूप सुरात फटका पाहायला मिळतोय. दमदार तर आहे, शक्तिशाली आहे, एक नजाकत भरा आहे, परंतु चेंडू सीमारे सपलीकडे 4 रन. शानदार फलंदाजी पहिल्या चेंडूत खणखणीत चौकार मारल्यानंतर मात्र मोहन भाऊ यांच्या चौकारांनी सावगत केलं जाते. सावगत करत असताना आपण पाहतोय की नाना 4 धावावरती खेळतोय. संघाची धावसंख्या 4 धाव फलकावरती पाहायला मिळते. या ठिकाणी राऊंड विकेटच्या मार्ग करत असताना पुढील चेंडू परत एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे आपण पाहतोय मात्र धनराज यांनी प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, परंतु मात्र जेव्हा लॉंगन वरून हेमराज भाऊ येतोय आणि थ्रो करतोय नॉन स्ट्राईक कॅन्डला, तेव्हा मात्र एक सिंगल धाव. रणनीती चांगली आहे. सांगितले जाते ना की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकवत असतोय. प्रत्येकदा आपण पाहते पुढील चेंडू टाकण्यासाठी तिसरा चेंडू असेल. यावेळेला नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला होता. वाईटचा इशारा येतोय मिस्टर भीमाभाऊ दुर्धवळे यांच्याकडनं. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये तर भर पडते आणि भर पडत असताना मात्र 38 धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप तोडावी लागेल विळवंडीच्या गोलंदाजांना.
शरीरापासून दूर ठेवला होता ब्लॉक हॉलमध्ये. आता मात्र नियंत्रण थोडंसं जी रणनीती होती, जी मात्र व्हेरिएशन गती होती, त्यात मात्र थोडासा बदलाव केलाय आणि बदलाव करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता आणि ठेवत असताना वापसी केलेली दिसते या गोलंदाजाने. कारण महत्त्वपूर्ण प्रत्येक चेंडू महत्त्वपूर्ण असेल तर मात्र शिवणगावच्या फलंदाजांना प्रत्येक चेंडूवरती 1-1, 2-2 धावा तर नक्कीच काढाव्या लागतील. सन्मान दिलाय. विकेट टू विकेट होता परंतु नॉन स्ट्राईक हँडला नक्कीच आपल्याच ब्लॉक मध्ये चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागते. या ठिकाणी जर बघायला गेलं तर पहिलाच झटका लागतोय तर मात्र शिवणगाव या संघाला. अर्जुन हा फलंदाज बाद होते. आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये होता तेव्हा मात्र त्यांचा कॉल होता, त्यांनी मात्र अर्धी क्रीज सोडली होती परंतु नॉन स्ट्राईक अँड फलंदाज जर थांबला गेला असता तर माघारी कॉल केला असता तर नक्कीच चाललं झालं असतं ते शिवणगाव या संघाला. परंतु दुर्दैवरीत्या मात्र नक्कीच बाद होऊन माघारी परतते आणि माघारी परत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते तर मात्र शिवणगाव या संघाकडनं संतोष. अडवती धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी नाना खेळतोय 5 धावावरती स्ट्राईकला येतोय संतोष. त्याची रफ्तारच्या गतीमध्ये टाकला होता चेंडू राऊंड विकेटच्या अँगलच्या कोना पकडत असताना ऑफस्टमच्या बाहेर गेला होता. बॅट आणि बॉल यांच्या काही समन्वय झाल्या नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की निर्धाव चेंडू येत असल्याने समीकरण जर बघायला गेलं तर मित्रांनो रॉकले आणि रॉकत असताना समीकरण पाहायला मिळेलच. कारण पहिलं षटक मार्गती पथावर चालत असताना मेस्टर मोहन करतोय विळवंडी या संघाकडून. क्लीन बॉल लॉ फुल टॉस चेंडू आता काही समजू शकले नसल्या कारणाने मात्र दुसरा झटका लागतोय या ठिकाणी शिवणगाव या संघाला. संतोष फलंदाज बाद होतोय. संतोषच्या स्वरूपात मात्र हा दुसरा झटका लागतोय आणि संतोषच्या स्वरूपात मात्र नक्कीच त्या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी शिवणगाव या संघाची 2 गडी गमावून 6 धावसंख्या. समीकरण बदलते मित्रांनो. 18 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता म्हणजे 10+ सरासरीने धावसंख्या या ठिकाणी बनवावी लागेल शिवणगाव या संघाला. तर सांगले जाते ना की वाणी दिंडोरी नाही तर संध्याकाळच्या सत्रात आपल्याला घरीच पोहोचावं लागेल. जर जिंकायचे असेल तर आपल्याला पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळायचे असेल तर 10+ सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल शिवणगाव या संघाला. परंतु प्रयत्न तर चालू आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय. नाना भाऊ यांना सागर येतोय. परत एकदा ऑन साईडला मारलाय फटका. त्या ठिकाणी आपण पाहतोय विकेट क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं आणि चांगलं करत असताना मात्र हा याना तर झाली होती परंतु एक सिंगल धाव स्ट्राईक रॉटेट केली जाते. स्ट्राईक रॉटेट करत असताना मात्र या धनराज चांगली गोलंदाजी करत असताना सागर भाऊ यांना स्ट्राईक मिळते. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 31 31 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. पॅडला टक्करला होता पॉईंटच्या रिजनमध्ये जाते त्या ठिकाणी पाठीमागे पाहिलं तर क्षेत्ररक्षक काय एक सिंगल धाव तर खाली जाईल परंतु मात्र एके दुखेने तर नक्कीच फरक पडणार नाही तो विळवंडी या संघाला. कारण त्या संघाने मात्र विळवंडी या संघाने मनोली या संघाला 18 धावेवरती मात्र नक्कीच गुंडाळलं होतं. तेव्हा मात्र 6 षटकांचा सामना होता. नक्कीच गोलंदाजी जर बघायला गेलं तर त्यांच्याकडे धार आहे, शस्त्र आहे आणि शस्त्र वापरत असताना या ठिकाणी अचूक टप्प्याने गोलंदाजी केली जाते विळवंडी या संघाकडून. शानदार गोलंदाजी. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय शॉर्ट मिडॉनच्या खाली क्षेत्र होता परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय ज्या ठिकाणी मात्र फील्ड केलं जाते. फील्ड करत असताना एकच धरती संतुष्ट राहावं लागते. ही रणनीती चांगली असेल विळवंडीकरांची कारण कुठल्याही प्रकारे मात्र मोठ्या फटकेपासून वंचित ठेवलं जाते फलंदाजांना. वंचित ठेवत असताना आपण पाहतो की मिस्टर धनराज यांची एक सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. भले विकेट मिळो या ना मिळो परंतु मात्र अतिरिक्त धाव तर खर्च करत नसेल परंतु मात्र लेंथ जी पाहायला मिळते ती स्टंप टू स्टंप ठेवली गेली. ऑन साईडला प्रत्येकदा पाठीमागे तर क्षेत्ररक्षक काय पाहायचं आहे की 2 धावा काढल्या जातील की नाही. थोडीशी मिसफीड झाली होती. दुसरी धाव घेण्याची थोडीशी हलचल तर पाहायला मिळाली होती परंतु या ठिकाणी एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते आणि एक सिंगल धावने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. दुसरं षटक मार्गती पथावर चालू असताना पुढील सामना आपल्याला या ठिकाणी तर पाहायला मिळेलच. पुढील चेंडू रिव्हर्सिप
खेळण्याचा प्रयत्न होता. लो ब्लॉक हॉलमध्ये फुल टॉस चेंडू होता, परंतु मात्र नाना काही यांना समजू शकला नाही. शानदार गोलंदाजी करत असताना रोखले आणि रोखत असताना मित्रांनो पुढील सामना असेल मल्हार 11 पाडे विरुद्ध अस्वाली पाडा. कर्णधारांना मित्रांनो विनंती असेल आपण टॉस द बॉस या ठिकाणी टॉस विन करून घेण्यासाठी यायचे. संतोष म्हणजे नाना नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. सलामीवीर फलंदाज दोन षटकांचा खेळ समाप्त होते. या ठिकाणी दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते शिवणगाव या संघाची 2-10. बारा चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता लागते. म्हणजे 14च्या सरासरीने धावसंख्या जमवावी लागेल, या ठिकाणी बनवावी लागेल. परंतु विलवंडी या संघाकडनं मात्र एक विस्फोटक गोलंदाज येतोय. हेमराज तरुण तर्क सज्ज, राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. डाऊन द ग्राउंड फटका, शानदार फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. परंतु पाठीमागे शानदार क्षेत्ररक्षण मिसफील्ड तर झाली होती. दुसरी धाव काल जाते नॉन स्ट्राईक हँडला डायरेक्ट थ्रो होता, परंतु त्या ठिकाणी मात्र सुरक्षित मात्र हातामध्ये निशाणा चुकला होता आणि हातामध्ये येत नसल्याने मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढल्या जातात आणि 2 धावा काढत असताना आपण पाहू शकाल की देखील एक चुरशीची लढत पाहायला मिळते. अजूनही 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता लागते आणि ते प्रति ओव्हर जर 14च्या सरासरीने धावसंख्या जर काढली गेली तर वापसी करू शकते तो शिवणगाव या हा संघ. पुढील सामना परत आपण पाहतो या ठिकाणी की अस्वली पाडा आणि मल्हार 11 पाडे यांच्या दरम्यान टॉस होईलच, परंतु मात्र आपण पाहतोय ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच पॉल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकेल. परंतु यावेळेला चेंडूला उंचाई मिळाली होती. शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिसफील्ड तर झाली होती, परंतु अंतिम क्षणापर्यंत मात्र हायाना तर झाली होती, परंतु मात्र एक सिंगल धाव येत असताना फॅमिली बॉयज चषक रवळगाव 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 3:35 झाल्यानंतर मात्र संध्याकाळच्या सत्रातील हा सामना, कारण विळवंडीकरांचा जो निर्णय होता तो मात्र ह्या ठिकाणी सही साबित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा नक्कीच बाहेरी किनारा लागला होता आणि लागल्यानंतर चेंडूला सीमापार पाठवून दिले जाते. नाना यांच्या बॅटच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळतोय. चौकार चौकारात असल्याकारणे आपण पाहतोय की देखील हेमराज थोडंसं महागडे षटक तर पाहायला मिळेल की नाही, परंतु मात्र 14 जर 10+14च्या सरासरीने धावसंख्या बनवली गेली तर नक्कीच दोन्ही संघाला संधी आहे. प्रत्येकदा आपण पाहतोय नाना जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र विजयाची उमेद असेल. यावेळेस आपण पाहतोय यष्टीच्या पाठीमागे सुंदर कार्य पाहायला मिळालं नाही आणि मिळत नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की देखील एक सिंगल धाव तर काढली जाते बाईच्या स्वरूपात, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी एकेदुकीने फरक पडणार ना तर नाही तो विळवंडी या संघाला फरक पडणार आहे तो शिवणगाव या संघाला, कारण शिवणगाव या संघाने मात्र दमदार तर सुरुवात केली होती आणि दमदार सुरुवात करत असताना आपण पाहू शकाल की शिवणगाव या संघाने झारली संघाला पराभूत केलं होतं आणि झारली संघाने पराभूत होत असताना मात्र या नक्कीच या ठिकाणी नॉकआउटच्या सामन्यामध्ये आपल्याला एक कष्ट करताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आत फटका हुकतोय आणि फटका चुकल्यानंतर मात्र नाराज हताश ह्या ठिकाणी आपण पाहतोय की जे एक शानदार विस्फोटक अंदाजाने मात्र फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात सागर हुकतोय आणि सागर हुकल्यानंतर मात्र ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, परंतु हेमराज भाऊ यांच्या या तिसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू. यावेळेला देखील फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी आपण अडवताना पाहायला मिळते. अडवत असताना पाहतो की एक शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धाव तर येते, परंतु एक धाव येत असल्या कारणाने आपण पाहतो की षटक देखील संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ह्या ठिकाणी 2:19 धावसंख्या शिवणगाव या संघाची. पुढील सामना पाहायला मित्रांनो मिळेल या मल्हार 11 पाडे विरुद्ध अस्वली पाडा. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस विन करून घेण्यासाठी यायचे. या मॅच मध्ये समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही शिवणगाव या संघाला जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 19 धावा ह्या ठिकाणी मात्र नाणेफेकचे कौल होते.
अस्वलीपाडा विरुद्ध मल्हार 11 पाडे यांच्या दरम्यान सन्माननीय सचिन भाऊ यांच्या शुभ हस्ते बघायचे आहे की मल्हार 11 पाडे या संघाने मात्र रॅकेटच्या नाणेफेकचा कौल जिंकलाय, परंतु समीकरण बदलते मित्रांनो. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. विळवंडी संघाकडे मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय विष्णू. यावेळेला चांगला फटका नानाने तर नाही, परंतु सागर यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. सिनियर जोडी तर मैदानाच्या आत आहेत, प्रयत्न करताना संघर्ष करताना पाहायला मिळतात, परंतु मात्र अजूनही 18 धावांची आवश्यकता. या मैदानामध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकाल की नक्कीच घाम गाळला जातोय, परंतु घाम गाळत असताना लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 जर विकेट काढले गेले तर प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सचिन भाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज ठेवले, परंतु बॅटचा किनारा लागल्यानंतर ह्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद आहे की नाही, मात्र फलंदाज बाद होतोय. नाना हा मात्र फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय विजलो. आज जरी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने सामर्थ्य नासवंत नाही, परंतु नासवंत होत नसताना मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत विलास. मल्हार 11 पाडे या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकणं थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेल, कारण ह्याच संघातून जो संघ जिंकेल तो आजच्या या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकेल, परंतु मल्हार 11 या पाड्याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अस्वलीपाडा या संघाला सर्वप्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपले संघ दोन्ही तयार ठेवायचे आहेत, दोन्ही बॅटर आणि आपला एक क्षेत्ररक्षण लावण्यासाठी अस्वलीपाडा. परंतु आपण प्रत्येकदा जाऊया मॅचकडे, कारण 4 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता. 3 षटकार येतील का? 3 षटकार जर मारले गेले तर शिवणगाव हा संघ वापसी करू शकतो, परंतु मात्र एक विस्फोटक गोलंदाज ज्या पद्धतीने मात्र त्याची ब्रेटलीशी तुलना केली जाते तोच हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय विष्णू. 2 चेंडू टाकून झाल्यानंतर लेफ्ट हँड फलंदाज समोर येते. फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. मैदानाच्या फील्डमध्ये परिवर्तन करत असताना आपण पाहू शकाल की देखील ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर मजबूत पकड बनवलेली दिसते विळवंडी या संघाने. 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 18 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. ऑन साईडला परत एकदा मोडलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय जेव्हा मात्र विकेट किपर जाऊन फील्ड करतोय आणि थ्रो करतोय नॉन स्ट्राईक कॅन्डला, तेव्हा मात्र एक चहलकदमी करत असताना 1 धाव आणि 1 धाव येत असताना आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, अजूनही 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. सागर स्ट्राईकला येतोय. मागे सरकून खेळायचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू समीकरण बदलते. परत एकदा 2 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र हा सामना तर नक्कीच 95 तर नाही पण 99% तर हा सामना मात्र विळवंडीच्या बाजूने जिंकतोय. मात्र विळवंडी हा संघ एक नक्कीच आजच्या दिवसातील पॉल फायनलमध्ये प्रवेश करू शकतोय, कारण एक बाजूने आपल्याला मल्हार 11 पाडे आणि अस्वली गाव यांच्या दरम्यान आपल्याला मात्र नक्कीच दुसरा सामना पाहायला मिळेल. काही गोलंदाजी पाहायला मिळते. बघायला तर गेले तर टॉस महत्त्वपूर्ण ठरला होता. विळवंडी या संघाच्या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच या संघाने मात्र नक्कीच चांगली धावसंख्या बनवली होती आणि बनवत असताना आपण पाहतोय की अजूनही 1 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येकदा निर्धाव चेंडू म्हणजे हा सामना 16 धावेने जिंकलाय आणि 16 धावेने जिंकत असताना मात्र विळवंडी या संघाने नक्कीच पराभूत केले. ते मात्र शिवणगाव या संघाला हारलेले संघाचे कौतुक, जिंकलेले संघाचे अभिनंदन. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र मल्हार 11 पाडे विरुद्ध अस्वलीपाडा.